हे नमस्कार, कसे आहात सगळे? होप तुम्ही मस्त आणि स्वस्त असाल. तर वेलकम बॅक टू आवर चॅनल मिस्टर अँड मिसेस लंकेश्वर. साईचा फेस असंच दिसतं, तो नेहमी आउट ऑफ फ्रेमच असतो. फोटोज क्लिक करा, व्हिडिओज घ्या, तो असाच असतो. एवढा लांब बसतो ना तो की तो फ्रेममध्ये कॅप्चरच होत नाही. आपल्यालाच कष्ट घ्यावे लागतात की अरे ये रे बाबा, अरे तुझं तोंड दाखव रे बाबा. तर चला, आजचा व्लॉग आहे की आमच्या आय डीचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस लंकेश्वर. हे आम्ही का बरं ठेवलं तर ॲक्च्युली सीन असं झाला की जेव्हा टिकटॉक होतं तर टिकटॉकच्या वेळेस माझी आणि ह्यांची वेगवेगळी आय डी होती. माझी आय डीचं नाव होतं समथिंग निराली_2811 आणि ह्यांचं सचिन_ काहीतरी होतं. तर असं व्हायचं ना, आम्ही वेगवेगळे व्हिडिओ शूट करायचे. मग तो व्हिडिओ कोणाच्या आय डीवर टाकायचा ह्याच्यासाठी भांडणं. माझ्या आय डीवर टाका, नाही तर त्यांनी म्हणणार मी माझ्या आय डीवर टाकणार. तर असं त्यासाठी एक आर्ग्युमेंट व्हायची आमच्यामध्ये. तर आणि मी म्हणजे माझ्या आय डीसाठी जेव्हा व्हिडिओ आम्ही शूट करायचे तेव्हा मी त्यांना म्हणायचे की तुम्ही मुद्दामून एक्सप्रेशन्स देत नाही का, तर तो व्हिडिओ माझ्या आय डीवर टाकणार आहे म्हणून तुम्ही मुद्दामून एक्सप्रेशन्स देत नाही. तर असे थोडेसे वाद व्हायचे. आणि एकदा असं झालं की माझ्या आय डीमधून 2 व्हिडिओज व्हायरल झाले. एक फॅमिली व्हिडिओ होता, कुठला होता यार तो, म्हणजे तो त्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळेच होतो. मी, साई, सिया, ह्यांनी, माझे सासू सासरे, आजी सासू, असा हा एक व्हिडिओ होता. हा सेकंड व्हिडिओ होता जो व्हायरल झाला होता. त्याच्या आधीचा फर्स्ट व्हिडिओ होता माझा आणि साईचा, जो ह्यांनी शूट केला होता. ह्या सॉन्गवर होतं तो, सांगेन मी देवाला माझं आयुष्य दे, तो व्हिडिओ होता. तर तो फर्स्ट व्हिडिओ होता जो व्हायरल गेला होता. आणि त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओ होता आमचा फॅमिली व्हिडिओ होता जो व्हायरल गेला होता. तर असे 2 व्हिडिओज व्हायरल गेले आणि फॉलोवर्स थोडेसे आमचे 10K पर्यंत झाले. 10,000 फॉलोवर्स झाले माझ्या आय डीवरती. तर मग आम्ही असं विचार केला की एनिवेज व्हिडिओ कोणाच्या आय डीवर टाकायचं ह्यासाठी वाद होतात, तर आपण एकच आय डी कंटिन्यू करूयात आणि निराली आणि सचिन हे असे इंडिव्हिज्युअल आय डीपेक्षा एकच आय डी करू आपण, मिस्टर मिसेस लंकेश्वर. तर हा मेन रिझन आहे की आमच्या आय डीचं नाव मिस्टर अँड मिसेस लंकेश्वर ऑफिशियल आहे. तर हीच आय डी आम्ही सगळीकडे कंटिन्यू केली. यूट्यूबवरती पण मिस्टर अँड मिसेस लंकेश्वरच आहे, फेसबुकवर सुद्धा तेच आहे. तर हेच रिझन आहे की आपल्या आय डीचं नाव मिस्टर अँड मिसेस लंकेश्वर आहे. आम्ही नावाने आय डी नाही, इंडिव्हिज्युअल नावाने नाही आय डी ओपन केली. तर जे इन्स्टाला अजून एक माझं अकाउंट आहे ते जुनं अकाउंट आहे, ते माझं आहे. आणि जे हे वाला आहे मिस्टर मिसेस लंकेश्वर, हे ह्यांचं अकाउंट होतं. तर ह्यांच्या अकाउंटवर आम्ही इन्स्टाला जेव्हा टिकटॉक बंद झाला, आम्ही तर इंस्टाग्राम यूज पण करत नव्हतो. तर जेव्हा टिकटॉक बंद झालं त्याच्यानंतर आम्ही इंस्टाग्रामवर आलो. आय डी क्रिएटेड होते खूप जुने, पण त्याच्यावर काय पोस्ट वगैरे आम्ही वापरतच नव्हते. इवन आमच्या मोबाईलमध्ये पण नव्हतं इंस्टाग्राम. तर जेव्हा टिकटॉक गेलं त्याच्यानंतर आम्ही मग इंस्टाग्राम स्टार्ट केलं. इंस्टाग्रामवर 200 फॉलोवर्स होते. 200 फॉलोवर्सपासून स्टार्ट केलं आणि आज इथपर्यंत आलं फक्त तुमच्या प्रेमामुळे. आणि यूट्यूब पण सेम तसंच. यूट्यूबवर पण आम्ही आधी नव्हतो व्हिडिओ टाकत, पण जेव्हा टिकटॉक बंद झालं आणि बऱ्याच लोकांनी म्हटलं की तुम्ही यूट्यूबला सुद्धा टाका, कारण यूट्यूब फॅमिली जेव्हा बाहेर भेटतात तेव्हा मोस्टली यूट्यूब सबस्क्रायबर्स भेटतात आम्हाला, जे फॅमिलीवाले असतात. तर खूप आनंद होतो की लहान लहान मुलंसुद्धा बघतात व्हिडिओज आणि त्यांनासुद्धा आवडतात साईसियाचे व्हिडिओ बघायला. तर असंच प्रेम करत राहा. आणि हा आजचा व्हिडिओ तर हा आय डी नेमचा व्हिडिओ होता की ही आय डी आम्ही आय डी नेम हे का ठेवलं आहे आम्ही. तर असंच नेक्स्ट व्हिडिओ येईल, काहीतरी पर्सनल लाईफ, साईसिया किंवा आमच्या लग्नाची गोष्ट, लव्ह स्टोरीचा व्लॉग तर पेंडिंग आहे यार, खूप दिवस झाले तो एक बनवायचा आहे. किंवा आमचं एज्युकेशन काय झालं, कुठून झालं, हे सगळ्या गोष्टींचं व्लॉग येईल एक 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 करून. तर चला, हा व्लॉग आपण इथेच सेंड करू. टिल देन टाटा, बाय बाय.